तुमचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या या यूट्यूब चॅनेलवर। तर आमच्या नवीन घराचं बांधकाम नुकतंच पूर्ण झालं। त्याच्यामध्ये घरामधलं आतलं इंटिरियर त्याचबरोबर फर्निचर हेही काम पूर्ण झालं आणि त्यानंतर लाइटिंगचं काम होतं। ते आम्ही करत असताना आम्हाला ना जिन्यामधून वरती जाताना अगदी उंचावरती एक झुंबर लावायचं होतं। पण ते लावताना आम्ही काय जुगाड केला किंवा आम्ही कशा प्रकारे ते झुंबर तिथं लावलं लटकवलं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। तर इथं बघा, आम्ही जिन्याच्या एका साईडला अशी काच अर्थातच ग्लास लावून घेतलेली होती आणि हा जो कामगार हातातून काथ्या सोडत आहे ना, त्याच्या डोक्यावरती अगदी उंचावर आम्हाला एक सुंदर असं झुंबर लावायचं होतं। ते झुंबर पण मी इथं तुम्हाला दाखवते बघा। ह्या खोक्यात हे झुंबर आहे। हे बघा, अशा प्रकारचं हे झुंबर आम्ही तिथं वर लावण्यासाठी सिलेक्ट केलेलं आहे। खूप सुंदर असं हे झुंबर आहे, अगदी सुटसुटीत आणि दिसायलाही तितकंच असं आकर्षक। आता हे लावल्यानंतर पण तुमच्या लक्षात येईल की हे किती छान दिसतं। हे झुंबर आम्हाला जिन्याच्या सर्व पायऱ्या चढून वरती गेल्यानंतर जो जिन्याचा मधला स्पेस आपल्याला दिसतो ना, तिथं आम्हाला लावायचा होता। पण हे झुंबर मात्र लाईटमनला अगदी सहज तिथं जाऊन लावता येत नव्हतं। त्यासाठी आम्ही काही आयडियाज लढवल्या। आता इथं दिसतंय बघा, या कामगाराच्या हातामध्ये जे वेळू एकमेकांना काथ्याने घट्ट बांधलेले आहेत ना, त्याचे पाड बांधले। म्हणजे आमच्याकडे त्या कामगारांच्या भाषेमध्ये त्याला पाड बांधणे असं म्हणतात। तुमच्याकडे काय म्हणतात हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये अवश्य कळवा। तर ते पाड बांधून घेतले आणि ते खिडकीला त्याचबरोबर असं आधारासाठी वेळूला गच्च काथ्याने बांधले आणि याच्यावरती लाईटमन उभा राहून त्याचं काम त्यानं पूर्ण केलं। हे बघा, किती घट्ट असं हे वेळूनं तिथं अगदी उंचावरती पाड बांधलेला आहे आणि त्याच्यावरती हा लाईटमन उभा राहून अगदी सहजतेनं काम करतोय। हे काम तसं रिस्की होतं, पण त्या कामगारांना याची सवय असते, त्यामुळे ते अगदी सहजतेनं हे काम करू शकतात। आता मी जरा थोडंसं जवळून तुम्हाला दाखवते बघा, हे झुंबर कसं दिसतं, त्यांनी ते कसं लटकवलं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। खालून दिसत नाही। हे झुंबर लावायचं काम इथं सुरू आहे। हे जे लावायचं काम आहे ना, ते अगदी त्याची जी डिझाईन आहे त्याप्रमाणे इथं त्याला लावावं लागणार, त्या लाईटमनला इथं लावावं लागणार आहे आणि त्यानुसारच तो इथं लावायला लागलेला आहे बघा। हे पण समान हॅलो, आता इथं बघा, हा झुंबर लटकवत आहे वरती आणि आता परत त्यानंतर आता 3 आपल्याला जे दिसतात ना खालचे लाईट, ते आपल्याला समान अंतरावरती आणि उंचीवरती पण दिसतात। पण परत ना अशा प्रकारे ते तिथं लावतात किंवा आवळतात म्हणूया, की एक लाईट खाली, एक त्याच्यावरती आणि एक सगळ्यात वरती, अशा डिझाईनमध्ये ते खूप छान परत लटकवणार आहेत। आता पाहिजे किती बघा, हे समान ठेवूया, खाली ठेवूया, त्यांना माहित नाही। करतो एकच एवढं असते। पकडू काही पकडा येते की नाही। असं
खाली असते थोडं दिसतंय समान आहे ती बघ. त्यांना कुठलं हे वाटतंय त्याच्यावरनं आणि आता फायनली हे झुंबर लावून तयार झालेलं आहे बघा. हे किती सुंदर असं हे झुंबर इथं दिसत आहे. अगदी सुटसुटीत, स्वच्छता करायलाही सोपी आणि दिसायलाही खूपच सुंदर असं हे झुंबर आहे. ती खालीच गेलो का एक मिनिट संपलं की मग ह्याला फुटतंय. हे मी जर खाली घेतलं ना ह्याला येऊन थकते. तर याचबरोबर मी इथंच थांबते आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. किती छान आणि सुटसुटीत असं हे झुंबर आहे. मस्त. आता या झुंबरामध्ये ना 3 लाईट आहेत. ही आता मी लावलेली एक व्हाईट लाईट, त्यानंतर बघा ही, आणि याचे कलर चेंज होतात बघा. किती सुंदर असं हे झुंबर आहे. हे आम्ही असं तर बसवलेलं आहे.